इंग्रजीचा जो पेपर होतो आपला, त्याचं पूर्णचं पूर्ण स्ट्रक्चर कसं आहे, कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात आणि आपण कशा पद्धतीने त्याला अटेम्प्ट केला पाहिजे, हे सर्व याच्यामध्ये डिस्कस करूया. जो क्वेश्चन पेपर आपल्या ह्या क्वेश्चन पेपरमध्ये फक्त 5 प्रश्न विचारले जातात आणि हे 5 प्रश्न टोटली 60 मार्कांचे असतात. लक्षात असू द्या की आपला पेपर हा 60 मार्कांचा आहे. चला तर त्याचं स्ट्रक्चर कसं ते बघूया आपण. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन्स येतो तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, म्हणजे त्याच्यात सर्व ऑब्जेक्टिव्ह असतात. 12 ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत, त्याच्यातून तुम्हाला 10 हे अटेम्प्ट करायचे आहे, एवढं लक्षात असायला पाहिजे. हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन्स आहे तो ए आणि बी भागांमध्ये डिवायडेड झालेला आहे 6 मार्कांसाठी. तर मग याच्यात येतं काय, तर पहिल्या एमध्ये येतं 2 प्रश्न, ते एकमेकांना ऑर असतात. आणि हे ऑर क्वेश्चन्स कसे असतात, तर हे लक्षात घेण्याची बाब आहे की एक तर तुम्हाला समरायझिंग करायची आहे. समरायझिंग याचा अर्थ असा, म्हणजे तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला आहे, त्याला तुम्हाला 1/3 लिहायचं आहे. आता समरायझेशन हे आपल्या क्लासमध्ये चांगल्या पद्धतीने मी शिकवलं होतं आणि मला वाटतं तुम्हाला येत असेल. त्याच्यातली सेंट्रल आयडिया वगैरे बघावी लागते, वाचन केल्याशिवाय हे येत नाही. दुसरा प्रश्न असतो त्याच्यावरती, पॅसेजवरती, तो टोटली डिपेंड असतो कॉम्प्रेहेन्शनवरती. कॉम्प्रेहेन्शन म्हणजे काय असते मित्रांनो, एक पॅराग्राफ दिलेला आहे, त्याला वाचून 6 प्रश्न विचारलेले आहे, 1 2 3 4 प्रमाणे, आणि त्याचे प्रत्येकी 1 मार्कांसाठी 1 क्वेश्चन विचारलेला असेल तुम्हाला, तो सॉल्व करायचा आहे. त्याच्यातच बी पार्ट येतो अटेम्प्ट एनी वन. मग त्याच्यात एक्सपेन्शन ऑफ ॲन आयडिया असतं की तुम्हाला कोणती तरी एक आयडिया विचारले, तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे. चला पुढचा प्रश्न आहे 3 नंबरचा. 3 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेला आहे की काही टॉपिक्स आहे त्याच्यातही तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे आहे. 4 मार्कांसाठी तिसरा प्रश्न असतो आणि त्याच्यात विचारलं असतं की राईट अ शॉर्ट नोट्स ऑन द फॉलोइंग टॉपिक्स. तर कोणतेही 2 अटेम्प्ट करून तुम्हाला त्या फॉलोइंग टॉपिक्सवरती लिहायचं आहे. तिसऱ्याच प्रश्नामध्ये बी भाग असतो, लक्षात घ्या, तो असतो रिपोर्ट रायटिंगचा. कोणती तरी एक सिच्युएशन दिलेली असेल आणि त्याच्यावरती तुम्हाला रिपोर्ट लिहायची असते. त्याच्यानंतर येतो क्वेश्चन 4. याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लेटर लिहावे लागतात. एक कोणतंही ॲप्लिकेशन लेटर 6 मार्कांसाठी असते आणि दुसरं जे येतं ते कॉंग्रॅच्युलेशन किंवा इन्व्हिटेशन लेटर असते बी पार्टमध्ये, लक्षात असतो. आणि 5वा सर्वात सोपा आहे नोटीस रायटिंग, आणि तुम्ही सर्व बनवू शकतात, तो म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट. तर अशा पद्धतीने तुमचा हा पेपर असणार आहे मित्रांनो. तुम्हाला जर शॉर्ट्स आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड